या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, लीला एजंटसोबत फोनवर बोलत असते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की एजंटची तब्येत ठीक नाही आहे. ती एजंटना त्याबद्दल विचारते तर एजंट म्हणतात की लीला, मी तुझ्याशी नंतर बोलतो कारण आता मी खूप घाईत आहे. आणि ते फोन ठेवून देतात. त्यामुळे लीला काळजीत पडते. तर दुसरीकडे लीलाने सरूवर स्वयंपाकाची जबाबदारी सोपवलेली असते. त्यामुळे मग सरू तिला जमेल त्या पद्धतीने स्वयंपाक बनवत असते. स्वयंपाकघरामध्ये असणारा शेफ तिला अनेक गोष्टी सांगत असतो. मात्र सरू तिला जे वाटतं तेच ती करत असते आणि मग त्यानंतर ती कशीबशी नूडल्स बनवते. तर दुसरीकडे विक्रांतनेच यशला किडनॅप केलेलं असतं आणि जेव्हा तो बघतो की रेवती सतत यशला कॉल करते तेव्हा तर तो खूपच चिडतो आणि यशला खूप मारहाणसुद्धा करतो. तर यश म्हणत असतो की जर हिम्मत असेल तर माझ्या तोंडावरचं कापड बाजूला कर. मात्र त्यावेळी विक्रांत त्याचा गळा दाबत म्हणतो की तू माझी हिम्मत काढू नको, नाहीतर तुला माहीत नाही मी काय करेल ते. फक्त आता तुला इतकंच सांगतोय की त्या रेवतीपासून लांब राहा. आणि मग त्यानंतर तो त्याच्या त्या माणसांना यशला पुन्हा एकदा जहागीरदारांच्या बंगल्याबाहेर सोडून यायला सांगतो. दुसरीकडे रेवती मात्र सतत यशला कॉल करत असते आणि तो कॉल रिसीव करत नाहीये म्हणून ती काळजीत असते. त्यानंतर घरातील सगळेजण जेवण करण्यासाठी बसतात. सरू त्यांना तिने स्वतः बनवलेले नूडल्स जेवायला वाढते आणि ते बघून दुर्गा म्हणते की अगं आजींसाठी तू वरण भात केला आहेस की नाही, कारण आजी नूडल्स वगैरे काही खात नाही. मात्र आजी म्हणतात की दुर्गा बाळा, काही हरकत नाही, आज सरूने पहिल्यांदा काहीतरी बनवलंय ना, मग आपण तिचं कौतुक करायला हवं. आणि त्या सरूला सांगतात की मी आज तुझ्यासाठी हे नूडल्स नक्की खाईल. त्यामुळे सरू खुश होते. त्यानंतर मग ते सगळ्यांना ते नूडल्स जेवायला वाढते. मात्र मग त्यानंतर आजींना पहिला घास घेतल्यावरच ठसका लागतो. ते नूडल्स खूप तिखट झालेले असतात. लीला पटकन आजींना पाणी देते. मात्र आजींना खूप त्रास होत असतो. कोणाला काय करावं ते सुचत नाही आणि मग लीला पटकन किचनमध्ये साखर आणायला जाते. मात्र तिला साखरचा डबा काही सापडत नाही. ती सरूला विचारते तर सरू म्हणत असते की सकाळी चहा करताना माझ्याकडून तो डबा खाली पडला आणि सगळी साखर सांडली. तर लक्ष्मी म्हणत असते की मी आज सगळं सामान मागवलं आहे, त्यात साखरसुद्धा आहे, तुम्ही त्यातून घ्या. आणि त्यामुळे मग लीला त्या सामानात साखर शोधू लागते. मात्र लक्ष्मीने खूप जास्त सामान ऑर्डर केलेलं असतं आणि त्या सगळ्यामध्ये लीलाला साखर काही पटकन सापडतच नाही. त्यानंतर मग काही वेळाने तिला साखर सापडते. ती पटकन आजींसाठी घेऊन येते. मात्र मग त्यानंतर ती दुर्गा, सरू आणि लक्ष्मी या तिघींवर खूप चिडते. ती लक्ष्मीला विचारत असते की तू नक्की किती महिन्यांचं सामान भरलं आहे. तर लक्ष्मी म्हणते किती महिन्यांचं म्हणजे 1 महिन्याचं. तर लीला म्हणत असते की त्या सामानाकडे बघून तर तसं वाटत नाही, असं वाटते की तुला गावजेवण घालायचे म्हणून एवढं सामान घेऊन आली आहे. आणि किती पिशव्या आहेत त्या, याचा अर्थ एकच होतो की तू सगळं सामान एकदम ऑर्डर केलेलं नाही आहे. आणि त्यावर लक्ष्मी रागातच म्हणते की मला जसं जमलं तसं मी काम केलं आहे. त्यामुळे लीला तिच्यावर खूप चिडते. त्यानंतर ती सरूकडे जात म्हणते की लक्ष्मीने तर सगळ्या डिलिव्हरीची वाट लावली आणि तू सगळ्या जेवणाची वाट लावली. आणि मग ती दुर्गाकडे जात तिला विचारते की तू तरी तुला दिलेलं काम नीट केलं आहे की नाही, स्टाफसोबत बोलली आहेस की नाही. आणि त्यावर दुर्गा म्हणते की हो, मी बोलले स्टाफसोबत, पण तुम्ही जे सांगितलं ते मी बोलले नाही. मी फक्त त्यांची पगारवाढ केली आहे, मात्र ट्रान्सफर कोणाचीही केली नाही. आणि ते ऐकून लीला खूप चिडते. तर दुर्गा म्हणत असते की आपल्याकडे जो स्टाफ काम करतो तो आपल्या आजूबाजूच्याच परिसरात राहतो, त्यांना तेथून इथे येणं सोपं पडतं. मात्र जर आपण त्यांची ट्रान्सफर दूर ऑफिसकडे केली तर त्यांच्या जाण्या येण्याचे खूप हाल होतील. त्यामुळे आपण त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि ते ऐकून लीला विचारात पडते. तर दुर्गा तिला म्हणत असते की जर तुम्ही आम्हाला विचार करून कामं वाटली असती ना, तर आज ही वेळ आलीच नसती. तुम्ही आम्हाला जी कामं दिली ती तर आम्ही केली, आमची जबाबदारी संपली, आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा. आणि मग त्या तिघीही तेथून निघून जातात. लीलाला मात्र खूप वाईट वाटत असतं. आणि मग आजी तिला समजावत म्हणतात की लीला, तू वाईट वाटून घेऊ नको, पण दुर्गा जे काही बोलली ना ते अगदी खरं आहे. तू दुर्गाला कोणतं काम दिलं तर स्टाफसोबत बोलायचं, पण दुर्गा तिच्या तत्वांशी कधीही तडजोड करत नाही, माहिती आहे ना तुला. त्यामुळे मग ती स्टाफसोबत कशी बोलेल. आणि ज्या सरूला स्वयंपाकामधला सुद्धा माहीत नाही तिला तू जेवण बनवायला सांगितलं. आणि त्या लक्ष्मीने तर कधी बाजारातून एक काडीसुद्धा विकत आणली नाही आहे, तिला तू सगळं वाण सामान आणायला सांगितलं.
आणि ते ऐकून लीलाला तर खूप वाईट वाटतं. तर आजी म्हणत असतात की बाळा, चुका प्रत्येकाकडून होतात, तू या चुकांमधून शिक आणि पुढच्या वेळी सुधारणा कर, वाईट वाटून घेऊ नको. आणि त्यावर लीला रडतच हो म्हणते आणि आजींची माफी मागत तेथून निघून जाते. त्यानंतर ती एकटीच तिच्या खोलीत रडत बसलेली असते. तिला सतत आठवत असतं की कशी आजींनी सगळी जबाबदारी आपल्यावर सोपवली होती, आपण मात्र एकही काम व्यवस्थितपणे पार पाडू शकलो नाही. त्यामुळे तिला या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. ती रडतच म्हणत असते की आजींनी किती विश्वासाने मला घराची जबाबदारी सोपवली होती, मात्र मी काहीच नीट करू शकत नाही. मात्र मग त्यावेळी तिला एजेंचं बोलणं आठवतं. एजे प्रत्येक वेळी तिला ज्या प्रकारे समजवत होते ते आठवतं. आणि मग ती रडतच म्हणते की एजे प्लीज तुम्ही लवकर या ना, जर तुम्ही इथे असता तर मला तुम्ही काहीतरी सोल्युशन सांगितलं असतं. मला खरंच आत्ता तुमची खूप गरज आहे. आणि त्याच वेळी नेमकी एजेंची गाडी बंगल्याच्या बाहेर येते. एजे डोरबेल वाजवत असतात आणि तिकडे लीलाला जाणवतं की नक्की एजेच आले आहेत. त्यामुळे धावतच ती तिच्या खोलीतून खाली येते आणि दरवाजा उघडते. समोर एजेंना बघून तिचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तर एजेसुद्धा प्रेमानेच लीलाकडे बघत तिला काय झाले ते विचारतात. तर लीला सरळ एजेंना मिठी मारते आणि मग त्यानंतर एजेसुद्धा तिला जवळ घेतात आणि म्हणतात की लीला, मी सुद्धा तुला खूप मिस केलं. आणि ते ऐकून लीला तर खूपच खुश होते. ती एकटक एजेंटकडेच बघत राहते. मात्र हे फक्त तिचं एक स्वप्न असतं. एजे तिला विचारत असतात की लीला काय झालं, मला घरात तर येऊ दे. आणि त्यामुळे लीला पटकन बाजूला सरकते आणि मग त्यानंतर एजे घरात येतात. मात्र ते दोघेजण त्यांच्या खोलीत जात असताना त्यांना बाहेर काहीतरी घडतंय असं जाणवतं. कारण बाहेर विक्रांतची ती माणसं गाडी घेऊन आलेली असतात आणि त्यांनी यशला घराच्या बाहेर टाकून दिलेलं असतं. आणि तो आवाज ऐकून लीला आणि एजे बाहेर जाण्यासाठी निघतात. तर इकडे यश खूप घाबरलेला असतो. तो पटकन त्याच्या चेहऱ्यावरचं ते कापड बाजूला करतो आणि आपण आपल्याच घराच्या समोर आहोत हे बघून त्याला तर खूप आश्चर्य वाटतं. तो स्वतःला सावरत उभा राहतो आणि तितक्यात लीला बाहेर येते. लीलाला बघून यश खूप घाबरतो. लीला त्याच्याकडे एकटक बघतच असते आणि त्याला काय झालंय ते विचारते. पण यश तिला काही उत्तर देत नाही. मग एजेसुद्धा बाहेर येतात आणि त्यांना बघून तर मग यश खूपच घाबरतो. एजे त्याला विचारतात की काय झालं यश, तू कुठे गेला होता आणि तुझ्या पायाला काय लागलं आहे. तर एजे त्या दोघांना खोटं सांगतो की मी माझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो होतो आणि तेव्हा मजा मस्ती करताना मला थोडंसं लागले, काळजी करायची काही गरज नाही आहे. आणि मग त्यानंतर तो तेथून पटकन निघून जातो. मात्र लीलाला आणि एजेंना त्याच्यावर संशय येतो. मात्र ते दोघेही त्याला काही विचारत नाही किंवा एकमेकांशी सुद्धा बोलत नाही. आणि मग त्यानंतर एजे तेथून निघून जातात. लीला मात्र यशचाच विचार करत असते. आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की एजेंची तब्येत बरी नाही आहे. त्यामुळे मग ती लगेच त्यांची काळजी घेण्यासाठी जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.